चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीची तिसरी मेरिट लिस्ट कशी ऑनलाईन पद्धतीने चेक करायची तेही घर बसल्या आणि तुमच्या मोबाईलवर सगळ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस मध्ये तुम्हाला सिंपल शब्दामध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तिसरी मेरिट लिस्ट चेक करता येईल। मित्रांनो, पोस्ट ऑफिस 2026 ची तिसरी मेरिट लिस्ट मित्रांनो चेक करायची झालं तर ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे। चुकीची वेबसाईट वरती गेलात त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळणार नाही। आता ऑफिशियल कुठले आहे? इंडिया पोस्ट GDS online.gov.in ही पोस्ट ऑफिसची ऑफिशियल वेबसाईट आहे। व्यवस्थित पाहून घ्या, इंडिया पोस्ट GDS online.gov.in याच्यावरती गेल्याच्या नंतर तुम्ही मोबाईल वर सुद्धा चेक करू शकता किंवा तुमच्या कॉम्प्युटर PC लॅपटॉप वर सुद्धा चेक करू शकता। त्याच्यानंतर ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल, त्या ठिकाणी तुम्हाला होम पेज दिसेल। होम पेज मध्ये गेल्याच्या नंतर काय करायचंय, खाली थोडस स्क्रोल करायचं, खालती यायचं खालच्या साईडला। त्याच्यानंतर शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट असा तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन येईल किंवा त्याच्या अगेन्स्ट रिझल्ट असं ऑप्शन येईल। हे दोन्ही ऑप्शन कधी कधी दिसतात, कधी कधी एक दिसतं, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट वरती क्लिक केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला सिलेक्ट स्टेट करायचं आहे। लक्षात घ्या, इथे गडबड करू नका, ज्या राज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय त्याच राज्य तुम्ही सिलेक्ट करायचं आहे। जसं की तुमचं महाराष्ट्र असेल महाराष्ट्र, गोवा असेल गोवा, हरियाणा, गुजरात, राजस्थान, पंजाब, कुठलंही राज्य असू द्या, नो मॅटर, ठीक आहे। त्यामुळे व्यवस्थित सिलेक्ट स्टेट केलं, त्यानंतर PDF डाउनलोड येईल किंवा PDF त्या ठिकाणी तुम्ही ओपन करू शकता। दोन ऑप्शन येतात, ओपन ही करू शकता आणि डाउनलोड करायचं ऑप्शन येतं। सिंपल साधं डाउनलोड करा किंवा ओपन करा, तुम्हाला जसं सुटेबल आहे तसं। त्याच्यानंतर सर्च नेम इन मोबाईल कसं करायचं, मोबाईल मध्ये जर करत असाल तर क्लिक करायचं आहे त्याच्यावरती, सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचं, तिथे सर्च ऑप्शन दिसेल। त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो तुमच्याकडे असेलच मित्रांनो। जसं की तुम्ही पहिली आणि दुसरी मेरिट लिस्ट चेक करताना त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकूनच सर्च केलेलं असेल, ठीक आहे। तो नंबर टाकायचा आहे किंवा तुमचं नाव टाकायचं आहे, पण बेटर ऑप्शन या ठिकाणी जर नंबर टाकला तर बेस्ट राहील, कारण नाव एकसारखे भरपूर असतात त्यामुळे मिसमॅच व्हायला नको, चान्सेस असतात। रजिस्ट्रेशन नंबर टाकलं की तिथे जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर हायलाइटेड तुमचं नाव होतं किंवा रजिस्ट्रेशन नंबर हायलाइट मध्ये येतो। जसं की संपूर्ण PDF आहे, याच्यामध्ये समजा तुमचं इथे आहे तर सर्च असेल आणि तुमचं नाव नंबर लागलेला असेल तर असा हायलाइट पद्धतीने त्या ठिकाणी तुमचं नाव दिसेल मित्रांनो। जर तुमचं PDF मध्ये नाव असेल तर त्याला काँग्रेस, खूप खूप अभिनंदन। अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर किंवा PC वर कुठल्याही ठिकाणी घर बसल्या 2 मिनिटांमध्ये PDF तुमचा रिझल्ट तिसऱ्या मेरिट लिस्टचा चेक करू शकता। सगळ्यात महत्वाचं, आता रिझल्ट लागल्याच्या नंतर पुढे काय करायचं, त्या ठिकाणी स्पेसिफिक PDF मध्येच मेन्शन केलं असतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। लक्षात घ्या, ही जी डेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ती ते मिस करू नका। लक्षात घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाइम, वेळ आणि डेट PDF मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला मेल किंवा SMS सुद्धा येऊ शकतं, परंतु PDF मध्ये रिझल्टच्या ठिकाणी सर्व हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या डिटेल्स दिलेले असतात। डिटेल्स मध्ये काय दिलेलं असतं, डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत हे तुम्हाला सांगितलेलंच आहे वारंवार। जरी कोणाला अजून डॉक्युमेंट माहित नसतील तर फक्त डॉक्युमेंट कमेंट करा, सगळे डॉक्युमेंटची लिस्ट तुमच्यापर्यंत येऊन जाईल, जेणेकरून सर्व डॉक्युमेंट रेडी करायला तुम्हाला सोपं जाईल। त्याच्यानंतर सगळे वेळ काय दिलेला असतो त्या ठिकाणी, त्यावेळेसच तुम्हाला तिथे उपस्थित राहणं गरजेचं असतं। जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट मिस झाली तर तुम्ही उपस्थित नाहीत राहिला तर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊन सुद्धा फायनल सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतं मित्रांनो। रिजेक्ट नाही किंवा पुढील येणाऱ्या मेरिट लिस्टला सुद्धा तुम्हाला ते बोलवलं जात नाही। ज्या वेळेस तुमची तिसरी मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं त्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आता आहे, नाव नाही आलं तर काय करायचं। लक्षात घ्या, समजा तुमचं तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये नावच नाही दिसत आहे, मग काय, तिसऱ्या मेरिट लिस्टला लागल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी एक स्पेसिफिक डेट दिली जाते, त्या वेळेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस चालत असतं। म्हणजे ते साधारणपणे तुमचं एक 15 ते 25 दिवस, पण आपण राऊंड फिगर 30 दिवस म्हणजे 1 महिना पकडून चालू। त्या वेळेमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही विद्यार्थी रिजेक्ट होत असतात किंवा त्यांचं डॉक्युमेंट सबमिट न केल्यामुळे त्यांचं सिलेक्शन होत नाही मित्रांनो। म्हणून चौथी मेरिट लिस्ट मध्ये तुम्ही नाव चेक करत राहायचं। अशा पद्धतीने
तुमचं नाव चेक करत राहायचं मित्रांनो. त्याच्यामध्ये काही डाऊट प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये करायचंय आणि तुमचे पर्सेंटेज किती आहेत ते मला एकदा कळू द्या, म्हणजे आणि तुमचा कुठे नंबर लागलेला आहे किंवा लागू शकतो याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की करा. तिथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.